केस गळतीचे सगळ्यात जास्त महत्त्वाचे कारण सध्या म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज आहे. खाणं पिणं कसं आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातात का, दूध दही घेतात की नाही घेत, ह्याच्यामधून आपल्याला कळतं की काय डिफिशियन्सीज असू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळ्या पेशंट्सला सांगते की तुम्ही रात्री काळ्या मनुका आणि अंजीर भिजवून खा. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट लोडही जास्त आहे. त्यामधून आयर्न, झिंक खूप जास्त प्रमाणामध्ये भेटतं. अंडी खा. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर रोज 1 वाटी तरी डाळ प्यायची. ज्या पेशंट्सला हार्मोनल प्रॉब्लेम आहे त्यामध्ये आपण हार्मोनल इम्बॅलन्स करेक्शनचं पण बघतो, सोबतच केस वाढण्यासाठीचं पण इलाज करतो. कारण आपण जर बाहेरून औषध घेऊन लावतोय तर बऱ्याचदा असं होतं, जे केस वाढीचं औषध असतं, जर सुजन असताना तुम्ही केस वाढीचं औषध लावलं तर केस जास्त गळणार. जे केस गळतीचे उपचार आहेत ना मॅडम, ते खूप लांब चालणारे आहे, कारण आपली केसांची सायकलच तेवढी लांब आहे. स्क्रीन टाईममुळे कंटिन्युअस डोळ्यांवर प्रेशर आहे, आपण UV लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, ते ग्रेइंगला खूप मदत करतं. आपण जे हेअर डाईज आता यूज करतोय ना मॅम, त्याच्यामध्ये खूप अमाऊंट ऑफ केमिकल आहे, पण त्यामुळे ते स्किनवर काय अफेक्ट करते ते आपण बघतच नाही. ते स्किन एलर्जीज करते आपल्याला. त्याच्यामध्ये बरोबर. असलेला अमोनिया आहे तो डोळ्यांना एवढा त्रास देतो की लोकांचे डोळे सुद्धा चाललेत. नमस्कार. द व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या हेल्थ विषयक पॉडकास्टमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. जसं की आपल्याला माहितीच आहे की आम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून वेगवेगळ्या आरोग्यविषयक समस्यांविषयी जाणून घेत असतो. तसंच आजची अतिशय महत्त्वाची आणि घराघरात ती समस्या जाणवते ती म्हणजे केसांविषयीची. मग केसांविषयीचं आपलं आरोग्य निरोगी कसं आबाधित आपल्याला ठेवता येईल, काय उपाय आहेत, काय उपचार आहेत, याविषयी आपण अगदी तपशिलासह जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेल्या आहेत डॉक्टर दिव्या बांगडिया, ज्या डर्मॅटॉलॉजिस्ट आहेत, व्हेनरॉलॉजी आणि लेप्रोसी स्पेशलिस्ट आहेत आणि डर्माकेअर या नावानं त्यांचं छत्रपती संभाजीनगर इथे गोपाल टी पॉइंट उस्मानपिरा इथे त्यांचं क्लिनिक आहे आणि तिथे त्या अनेक अशा पेशंट्सना क्युअर करतायत. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया केसांविषयीचं डॉक्टरी सत्य डॉक्टर दिव्या बांगडिया यांच्याकडून. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. व्हाईट कोट डायलॉग्स या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. मॅडम, आता केसांचा विषय आपण घेतलेला आहे, तर सगळ्यात आधी हेअर लॉस हे घराघरातनं आपल्याला ऐकायला मिळतं. नक्कीच. तर हेअर लॉस म्हणजे केस गळती म्हणजे का होते आणि त्याची कारणं काय आहेत? मॅम, केस गळतीचे सगळ्यात जास्त महत्त्वाचे कारण सध्या म्हणजे न्यूट्रिशनल डिफिशियन्सीज आहे. आपण एवढं जास्त फास्ट फूड आणि जे केमिकल युक्त अन्न खातोय, त्यामुळे आपल्याला न्यूट्रिशन जे की आयर्न, प्रोटीन, मॅग्नेशियम, झिंक ह्या गोष्टी भेटतच नाहीये. त्यामुळे आपले जे केसांना न्यूट्रिशन आहे ते पुरतं होत नाही आणि त्यामुळे केस गळती होते. दुसरं कारण म्हणजे हार्मोन्स. हार्मोनल इम्बॅलन्समुळे जे होणार आहे ते माणसांनाही आणि फिमेल्समध्येही होतं. थर्ड इज ऑटो इम्युन डिसऑर्डर, जसं की ॲलोपेशिया अरेटा, आपण कॉमनली ज्याला चाई किंवा उंदरी म्हणतो, ते आहे, ज्याच्यामध्ये चट्टे भेटतात आपल्याला, पूर्ण केस निघून गेलेले चट्टे दिसतात. असे अनेक कारण, सोबतच आपण जे केमिकल ट्रीटमेंट करतोय केसांना, कलरिंग करतोय, स्ट्रेटनिंग करतोय, असे अनेक कारण जे केस डॅमेज करायला हेल्प करतात. मॅडम, केस गळतीचे अनेक कारणं सांगितलेत. तर केस गळतीमुळे साधारण म्हणजे त्या ठिकाणी केस विरळ होतात आणि टक्कल पण पडायला लागतं, म्हणजे खास टाळूपासनं. तर मग केस गळतीचं किंवा जिथे अगदीच केस कमी झालेले आहेत, अशा ज्या तपासण्या असतात त्या तुम्ही कशा पद्धतीनं करता? म्हणजे काय तपासण्या आहेत त्यासाठी? मॅडम, सगळ्यात पहिले तर आपण पेशंटची हिस्ट्री घेतो, की नेमकी केस गळती कधीपासून सुरू झाली, काही इव्हेंट आहे का ज्याच्यानंतर सुरू झाली आहे. खाणं पिणं कसं आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्ही खातात का, दूध दही घेतात की नाही घेत, ह्याच्यामधून आपल्याला कळतं की काय डिफिशियन्सीज असू शकतात. दुसरं म्हणजे की त्यांचं आपण क्लिनिकल एक्झामिनेशन करतो, की जे विरळता आहे केसांची ती नेमकी कुठे आहे. जर क्राउन एरियावर आहे म्हणजे की टाळूला आहे, तर ते फिमेल पॅटर्नमध्ये जातं. आणि जर ते वरती असेल व्हर्टेक्स एरियाला, तर ते मेल पॅटर्नमध्ये मोडतं. त्यानुसार ट्रीटमेंट चेंज होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण डर्मोस्कोपिक करतो. म्हणजे दुर्बिणीद्वारे केसांचा तपास करतो. त्यामध्ये कळतं आपल्याला की केसांची जी थिकनेस आहे, ती किती वेगवेगळी आहे. डॅन्ड्रफ आहे का? किंवा जे केस जिथून गेलेले आहेत, तिथे अजून दुसरी काही आपल्याला सूज वगैरे दिसते का? त्यानुसार मग आपण त्याची ट्रीटमेंट करतो.
मॅडम आता तुम्ही म्हणालात की परमनंट स्ट्रेटनिंग झालं, कलरिंग झालं, हो की नाही? ह्या सगळ्या ज्या गोष्टी केमिकल ट्रीटमेंट झालं, ह्या सगळ्याचा अ, कसा गंभीर परिणाम आपल्या केसांवर होत असतो? मॅडम जे आपण स्ट्रेटनिंग, परमनंट स्ट्रेटनिंग किंवा कलरिंग करतो, ह्या सगळ्यामध्ये एवढे जास्त केमिकल एजंट्स असतात, जसं की पी-पी-डी झालं, अमोनिया झालं, पी-डी-टी झालं. हे आपले केस परमनंट डॅमेज करण्याची कॅपॅसिटी ठेवतं. कारण आपल्या ज्या केसांच्या बाहेरचा लेयर असतो, ज्याला आपण आउटर कॉर्टेक्स म्हणतो, तो लेयर पूर्णपणे डॅमेज होतो ह्या केमिकल्समुळे. आणि सोबतच आपण अजून त्यावर हीट लावतो. हीट लावल्यामुळे जे केसांमध्ये जो केमिकल आहे, तो एवढ्या जास्त प्रमाणात पेनिट्रेट करतो, की ते खालचे लेयर सुद्धा खराब होतात. आता आपण परमनंट स्ट्रेटनिंग सोडू नाही शकत. करतातच, सगळ्यांना आवडतं. तर त्यामध्ये आपण चांगले ऑप्शन शोधले पाहिजे. जसं की बोटॉक्स करू शकता, ओलाप्लेक्स किंवा मल्टिप्लेक्स अशा ट्रीटमेंट कराव्या. केराटिन किंवा सिस्टिन करू नये, ज्याच्यामध्ये डॅमेज आपल्याला जास्त होतं. किंवा असे कलरिंग एजंट्सही वापरू नये, ज्याच्यामध्ये पी-डी-टी किंवा पी-पी-डी किंवा अमोनियाचं प्रमाण जास्त. म्हणजे हे लक्षात ठेवून जे करायचं असेल तर किमान किमान तुम्ही थोडे हे सेफर ऑप्शन्स आपण चूज केले चूज केले पाहिजे. मॅडम केसांच्या आरोग्यासाठी आहार, पोषण हे किती महत्वाचं आहे आणि त्याचं संतुलन कसं साधलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार आणि पोषणच आहे मॅडम. त्याच्यामध्ये जे आपण न्यूट्रिशन खातोय, बेसिकली केस तर आपल्यासाठी महत्वाचा पार्ट नाहीये जगण्यासाठी. जेव्हा-केव्हा आपली बॉडी स्ट्रेसमध्ये जाते किंवा न्यूट्रिशन डिफिशियन्सीमध्ये जाते, बॉडी आपल्या इम्पोर्टंट ऑर्गन्सला वाचवते. ते केसांचं न्यूट्रिशन सुद्धा काढून घेते. त्यामुळे आपण जे न्यूट्रिशन पूर्ण बॉडीला देऊ, त्यानंतर उरलेलं केसांपर्यंत जाईल. म्हणून आपण आयर्न रिच गोष्टी खाल्ल्या पाहिजे, ज्याच्यामध्ये लोह खूप जास्त आहे, प्रोटीन जास्त आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळ्या पेशंट्सला सांगते, की तुम्ही रात्री काळ्या मनुका आणि अंजीर भिजवून खा. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट लोडही जास्त आहे. त्यामधून आयर्न, झिंक खूप जास्त प्रमाणामध्ये भेटतं. अंडी खा. जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल, तर रोज 1 वाटी तरी डाळ प्यायची. थिकवाली डाळ रोज प्यायची. त्यानंतर दूध, दहीचं सेवन जास्त ठेवायचं आहे. हिरव्या पालेभाज्या, संत्रा, मोसंबी, निंबू, डाळिंब ह्या गोष्टींमध्ये जे अँटीऑक्सिडंट लोड आहे ना, ते खूप चांगलं आहे. आणि त्यामुळे जी आपली डाएट प्लेट आहे ना, ती छान आहे आणि केसांसाठी सुद्धा ते चांगलं आहे. मॅडम वेगवेगळ्या वयोगटाप्रमाणे तुमच्याकडे हेअर लॉसच्या केसेस येतात. बिलकुल. तर त्याच्यासाठी तुमच्या काय-काय उपचार पद्धती आहेत? सगळ्यात महत्त्वाचं मॅम आपल्याला पहिल्यांदा पेशंटला झालेलं काय आहे? ते बघायला लागेल, की जर पेशंट स्ट्रेसमुळे ह्या गोष्टी होतायत, जसं ज्याला आपण टिलोजन इफ्लुएम म्हणतो. तर त्यामध्ये आपण बेसिकली पेशंटला न्यूट्रिशन सुधारवण्यासाठी औषध देतो. ज्या पेशंट्सला हार्मोनल प्रॉब्लेम आहे, त्यामध्ये आपण हार्मोनल इम्बॅलन्स करेक्शनचं पण बघतो, सोबतच केस वाढण्यासाठीचा पण इलाज करतो. आणि ज्या पेशंट्सला ऑलरेडी जो हेअर लॉस आहे भरपूर प्रमाणामध्ये झालेला आहे, तर त्यामध्ये आपण दुसरे जे प्रोसिजरल ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत, जसं की प्लेटलेट रिच प्लाझ्माचे इंजेक्शन, ज्याला आपण पी-आर-पी म्हणतो किंवा डर्मा रोलर करणे म्हणतो. ह्या जी-एफ-सी किंवा ग्रोथ फॅक्टर इंजेक्शन्स म्हणा, ह्या सगळ्या प्रोसिजर्स आपण अवलंबतो. पण सुरुवात आपण पहिल्यांदा केसांमध्ये सूज आहे की नाही ते चेक करणे. जर सूज असेल तर त्यानुसार सूज कमी करण्याचे औषध आणि मग त्याच्यापुढे केस वाढीचे औषध. म्हणजे प्रत्येकानं आधी डॉक्टरकडे जाऊन हे आधी नक्कीच, नक्कीच. चेक करणं खूप गरजेचं आहे. कारण आपण जर बाहेरून औषध घेऊन लावतोय, तर बऱ्याचदा असं होतं जे केसवाढीचं औषध असतं, जर सुजन असताना तुम्ही केसवाढीचं औषध लावलं तर केस जास्त गळणार. सूज सेटल झाल्यानंतर जर ते औषध लावलं तर ते जास्त चांगलं काम करणार. बघा हे आतल्या गोष्टी असतात, हे फक्त डॉक्टरांनाच माहिती असतात. आता तुम्ही जे उपचार सांगितलेले आहेत, तर केस गळतीच्या ह्या उपचारांना एक साधारण किती दिवस लागतात? आणि पेशंटनी काय अपेक्षा ठेवावी? जे केस गळतीचे उपचार आहेत ना मॅडम, ते खूप लांब चालणारे आहे. कारण आपली केसांची सायकलच तेवढी लांब आहे. तर त्यामुळे कमीत कमी आपल्याला जो उपचार घ्यायचा असतो, तो 6 ते 8 महिने उपचार घ्यायचा असतो. त्यापेक्षा जास्त एखाद्या वेळेस लागू शकतो. त्याच्यासोबत तुम्ही पहिल्या 3 महिन्यामध्ये काहीही अपेक्षा ठेवू नये. 3 महिन्यामध्ये जे आपण अपेक्षा ठेवतो, त्याच्यामध्ये एवढंच असतं, की केस गळतीचं प्रमाण हळू कमी व्हायला पाहिजे. जर तुमचे 50-60 केस गळतायत, त्याच्या जागेवर 40 वर तुम्ही यायला. त्यानंतर जे आपण बघतो ते आपण डर्मोस्कोपिकली टेस्ट करतो, की नवीन हेअर ग्रोथ किती येते, बेबी हेअर किती तयार होत आहेत. जेव्हा आपल्याला बेबी हेअर दिसायला लागतात, याचा अर्थ आपली ट्रीटमेंट राइट डायरेक्शनमध्ये चालू आहे.
तर आपल्याला 1 महिन्यामध्ये व्यवस्थित रिझल्ट दिसायला चालू होतो. त्याच्यानंतर त्याचं व्यवस्थापन पण आपल्याला केलं गेलं पाहिजे, म्हणजे बरोबर. थोडस पेशन्स ठेवला पाहिजे ह्या नक्कीच. ट्रीटमेंटमध्ये. आणि सर्वसाधारण आपण जर पाहिलं तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत कॉमन गोष्ट आढळून येते, ती म्हणजे डॅन्ड्रफ. तर डेंड्रफ होण्यामागची काय कारणं आहेत, त्याच्यावर काय, कशामुळे ते होतं आणि त्याच्यावर काय उपचार आहेत?